तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का? आयुष्यात सगळं काही आहे, पण तरीही आतून एक प्रश्न सतत सतावत राहतो. मी हे सगळं नेमकं कशासाठी करतोय? नोकरी आहे, जबाबदाऱ्या आहेत, घर आहे, लोक आहेत, पण तरीही मनात एक रिकामी जागा आहे. आणि सगळ्यात मोठी भीती माहिती आहे काय आहे? कदाचित तुमचं पर्पज हरवलं नाही, तुम्ही ते शोधण्याची पद्धतच चुकीची वापरत आहात. नमस्कार, मी कविता. द प्रोजेक्ट इकिगाईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. स्वतःला ओळखा, पर्पज शोधा आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्या. एपिसोड 2मध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. तुम्ही रोज सकाळी का उठता? आणि आज आपण त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाणार आहोत. जर माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नसेल तर चला सुरुवात करूया आपल्या सकारात्मक प्रवासाला. सर्वात आधी पर्पज म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. खूप लोकांचा असा गैरसमज असतो, पर्पज म्हणजे मोठं ध्येय, मोठी नोकरी, प्रसिद्धी किंवा करोडो रुपये कमवणं. पण असं नाही आहे. पर्पज म्हणजे माझ्या अस्तित्वाला अर्थ देणारी दिशा. काही लोकांसाठी पर्पज मुलांना चांगलं आयुष्य देणं असू शकतो, कोणासाठी लोकांना मदत करणं, कोणासाठी त्यांची कला, कोणासाठी ज्ञान, कोणासाठी स्वतःला सतत विकसित करणं आणि काही लोकांसाठी फक्त शांत, अर्थपूर्ण, समाधानी जीवन जगणंसुद्धा एक पर्पज असू शकतं. म्हणूनच पर्पज एकच नसतो, तो सगळ्यांसाठी वेगवेगळा असतो. आता एक प्रश्न, पर्पज का सापडत नाही? आपल्याला आपला पर्पज न सापडण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातील पहिलं आणि महत्त्वाचं, आपण स्वतःपेक्षा इतरांचं जास्त ऐकतो. हे कर, ही नोकरी कर, पैसे कमाव, लग्न कर, सेटल हो, हे आपण नेहमीच लोकांकडून सतत ऐकतो. आणि मग हळूहळू आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारणं सोडून देतो, मला खरंच काय हवं आहे? दुसरं महत्त्वाचं कारण, आपण पर्पजला खूपच मोठं बनवतो. आपल्याला वाटतं माझं पर्पज सापडलं म्हणजे मला आयुष्याचं मोठं मिशन मिळालं पाहिजे. पण तसं नाही आहे. कधीकधी पर्पज एका छोट्या गोष्टीतून सुरू होतो, ज्यामुळे तुम्हाला आतून समाधान मिळतं. आणि तिसरं महत्त्वाचं कारण, आपण स्वतःची तुलना सतत इतरांशी करत असतो. कुणाला तरी पर्पज सापडलं, कुणी करिअरमध्ये पुढे गेलं, कुणी बिझनेसमध्ये सक्सेस झालं, कुणी प्रसिद्ध झालं आणि मग आपण स्वतःकडे पाहून विचार करतो, माझं काय? पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचा रस्ता पाहून तुमचा रस्ता कधीच सापडणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे वळावंच लागतं. आपल्या आयुष्यात जर पर्पज शोधायचा असेल तर 4 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, हे आपण आपल्या एपिसोड 1मध्ये पाहिलं होतं. आज आपण एक छोटंसं एक्सरसाइज करूया. एक नोटबुक घ्या आणि त्यावर या 4 प्रश्नांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे लिहा. उत्तरं आजच मिळाली पाहिजेत असं काही नाही आहे. स्वतःला पहिला प्रश्न विचारा, मला कोणती गोष्ट करताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. मग ती गोष्ट छोटी असली तरी चालेल. रायटिंग, टीचिंग, क्रिएटिंग, टॉकिंग, हेल्पिंग, लर्निंग, कुकिंग, डान्सिंग, सिंगिंग, काहीही असू शकतं. प्रश्न दुसरा, लोक माझ्याकडे कोणत्या गोष्टीसाठी मदत मागतात? कारण अनेकदा आपली स्ट्रेंथ आपल्यालाच सामान्य वाटते, पण इतरांसाठी ती मात्र खास बनते. प्रश्न तिसरा, माझ्या आयुष्यात कोणत्या अनुभवाने मला सर्वात जास्त बदललं आहे? कदाचित एखादं दुःख असेल, एखादं अपयश, एखादी व्यक्ती,
एखादा संघर्ष किंवा एखादी मोठी शिकवण. कधीकधी आपल्या जखमांमधूनच आपल्याला पर्पजची दिशा दिसते. आणि प्रश्न चौथा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर मला पैसे, लोकांचं मत आणि अपयशाची भीती यापैकी काहीच अडवत नसेल, तर मी माझं आयुष्य कसं जगायला निवडलं असतं? या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार नाही. पण हा प्रश्न स्वतःला रोज विचारणं सुरू करा. पर्पज शोधायचा नसतो, तो तयार करायचा असतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण अनेकदा म्हणतो, मला माझं पर्पज सापडत नाही. पर्पज ही एका दिवसात सापडणारी वस्तू नाही. पर्पज तयार होतो तुमच्या अनुभवातून, तुमच्या आवडीतून, तुमच्या कौशल्यातून, तुमच्या संघर्षातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घेत असलेल्या छोट्या छोट्या निर्णयातून. म्हणून आज तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य काय करायचं हे माहिती नसलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला फक्त पुढचं एक अर्थपूर्ण पाऊल दिसायला हवं. पुढचे 7 दिवस एक छोटी डायरी सोबत ठेवा. दररोज रात्री फक्त 3 गोष्टी लिहा. आज मला कोणत्या गोष्टीत आनंद मिळाला? आज मला कोणत्या कामात एनर्जी मिळाली? आज मी कोणाला आणि कशाला व्हॅल्यू दिली? 7 दिवसांनी तुमचं उत्तर वाचा. कदाचित तुम्हाला काही पॅटर्न दिसतील. एखादी गोष्ट वारंवार येत असेल, एखादं काम पुन्हा पुन्हा तुम्हाला आकर्षित करत असेल, एखाद्या प्रकारच्या लोकांना मदत करताना तुम्हाला समाधान मिळत असेल, तर तिथेच थांबा. कदाचित तुमचा पर्पज तिथेच तुम्हाला हळूहळू संकेत देत असेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पर्पज सापडला म्हणजे तुमच्या आयुष्यात समस्या संपणार नाहीत. तुम्हाला भीती वाटेल, कधी डाऊट येईल, कधी थकवा येईल, कधी वाटेल मी चुकीच्या दिशेने तर जात नाही ना. पण पर्पज असणं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं नाही. पर्पज म्हणजे प्रश्नांमध्येही कधीकधी दिशा सापडणं. म्हणून जर आज तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पर्पज सापडत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही हरवले नाही आहात. कदाचित तुम्ही स्वतःला नव्याने शोधण्याच्या टप्प्यावर आहात. आणि कधीकधी जीवन आपल्याला पर्पज एका मोठ्या आवाजात सांगत नाही, ते छोट्या छोट्या संकेतातून सांगतं. एखाद्या गोष्टीत मिळणारा आनंद, एखाद्याला मदत केल्यावर मिळणारं समाधान, एखादं काम करताना जाणवणारी एनर्जी आणि मनातून येणारा तो छोटासा आवाज, येस, मला हेच करायला आवडतं. आणि कदाचित तुमच्या पर्पजची सुरुवात तिथूनच होते. पर्पज शोधण्यासाठी संपूर्ण आयुष्य थांबवू नका. आज एक छोटंसं अर्थपूर्ण पाऊल उचला. कारण कदाचित तुमचा पर्पज एका दिवशीच सापडणार नाही. तो रोज तुम्ही जगत जाल आणि हळूहळू तुमचा पर्पज तयार होत जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडत असेल तर कमेंटमध्ये लिहा पर्पज. आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. मी कविता. आपण पुन्हा भेटूया द प्रोजेक्ट इकिगाईच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःला समजून घेत राहा, स्वतःला शोधत राहा आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अर्थाने जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.